हाय, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेत 5. तुम्हाला टायटलवरनं तर समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे. सर्वात पहिला माझा नेहमीचा प्रश्न तुम्हाला, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आपल्याला आता झाला आहे उशीर. मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी रायडिंग करता करता तुम्हाला सांगतो. तर चला पटापट जाऊया, गणपती बाप्पाचं नाव घेऊया, गणपती बाप्पा मोरया, आणि आजची जर्नी सुरू करूया. चला. काय व्ह्यू आहे, काय नजारा आहे. त्यानंतर आता आपण थोड्याच वेळात कारल्याला पोचणार आहोत. कारला, लोणावळ्याला एकविरा आईचं दर्शन तिकडनं घेणार आहोत. पायथ्याचं दर्शन घेणार आहे. नंतर मग आपण तिकडून निघणार आहोत. पायथ्याचं दर्शन घेऊन मग आपण दगडूशेठ गणपतीच्या इथे निघणार आहोत. थोडंच पुढे आपण चाय प्यायला पण ब्रेक घेणार आहोत, टी ब्रेक घेणार आहोत. तर चला भेटूया. जरा थोडं लवकर, आपल्याला उशीर झाला आहे, पण थोडं लवकर करण्याचा प्रयत्न करूया. लवकर कवर करण्याचा प्रयत्न करूया. जसं होईल तसं आपण तिकडे कवर करण्याचा प्रयत्न करूया. रुचिताचा पूर्ण रायडिंग गिअरमध्ये लूक कसा वाटतोय बघा. हाय रुचिता. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, संडे राईडला खूप गर्दी आहे रायडर्स लोकांची. आम्हीसुद्धा आधी 7-8 जण होतो मित्रांनो, पण जसजसे दिवस जवळ येत गेले मित्रांनो, तसे काही लोक रिझन द्यायला लागले. म्हणजे काहीकांचे पर्सनल रिझन होते, नाही बोलत, पण त्यामुळे आता आम्ही दोघंच राहिलो. म्हणजे आम्ही 4 जण निघालो आहोत, आणि आम्ही 4घांनी आधीच ठरवलं होतं आपण जायचं. काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जायचं म्हणजे जायचं. आणि त्यात माझे मित्रांनो तब्येत बिघडली. अचानक मला सर्दी, खोकला, ताप सगळं सुरू झालं. मी कसलाच विचार न करता, मला थोडं सकाळी बरं वाटत होतं, म्हणलं चल निघूया आपण. आणि मी निघालो. कारण का मला मित्रांनो फर्स्ट राईड फुल रायडिंग गिअरमध्ये एक्सपिरियन्ससुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण मी जेव्हा लोकांना राईड करताना बघायचो ना, तेव्हा माझ्या खूप म्हणत होतं की मी पण एक दिवस रायडिंग पूर्ण रायडिंग गिअर घेईन आणि मी पण एकदा राईडला जाईन. आणि त्याचा एक्सपिरियन्स पण मित्रांनो मला तुम्हाला सांगायचा होता. त्यासाठी मी कसला न विचार करता मी निघालो. बाप्पाचं नाव घेतलं आणि निघालो. कारण ह्या कपड्यांमध्ये कसं वाटत असेल, हे एवढे जाडजाड कपडे अनकम्फर्टेबल नसतील वाटत का, असे मला नेहमी प्रश्न पडायचा. गरमी ह्याच्यामध्ये होत नसेल का, असा मला नेहमी प्रश्न पडायचा. तुम्हालासुद्धा पडत असेल. तुम्हाला पण जर पडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पडत होते की नाही असले काही प्रश्न. आज मी ते स्वतः पूर्ण रायडिंग गिअर वेअर केलं आहे, तेव्हा मला समजत आहे की गरमी तर अजिबात होत नाही. कारण बाईक कंटिन्यू चालत आहे. हां, पण जेव्हा आपण कुठे थांबतो तेव्हा थोडीफार गरमी आपल्याला जाणवते. आणि हे रायडिंग गिअर घालून मी खूप स्वतःला कम्फर्टेबल फील पण करतो आहे, खूप सेफ फील करतो आहे. आणि यातसुद्धा कम्फर्ट लेवल खूप चांगली आहे मित्रांनो. तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही पण राईडला बाहेर पडा, पूर्ण रायडिंग गिअर वेअर करा. तुम्हालासुद्धा मजा येईल मित्रांनो.
शकता तो समोर आहे तो एकविरा मातेचा कारलाचा डोंगर आहे. मगाशी थंडी एवढी वाजत होती मित्रांनो की सांगू शकत नाही. मी शूट पण करू शकलो नाही. खूपच थंडी होती. थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती तरी पण आपण निघालो म्हटलं. आणि आत्ता मित्रांनो तिथे आपण जो नाश्ता केला तिथे ओके नाश्ता होता, नाही असं नाही. जर तुम्ही पण येत असाल तर तिथे मिसळपाव ओके होती. बाकी नाश्ता एवढा काय खास नव्हता. बस तुमच्या माहितीकरता सांगतो. ॲक्च्युली आम्हाला खूप पहिलाच थांबायचं होतं पण उशीर झाल्यामुळे थोडं पुढे येऊन थांबलो. तर आई एकविरा माते की. आपण वरती तर नाही पण आपण पायथ्याशी जाऊन पायरीचं दर्शन घेणार आहे. गर्दी तर आहे मित्रांनो. थोडासा आवाज पण बसलेला आहे कारण का तब्येत ठीक नाही, खोकला आहे. त्याच्यामुळे थोडं आवाज पण वरती खालती होतं, समजून घ्या मित्रांनो. अरे बापरे. पूर्ण इथपर्यंत येण्याचा जर्नीचा जो एक्सपिरियन्स बघितला तो ऑसम होता. थंडी पण होती. कदाचित थंडी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला लागत होती. आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर इथे आता आपण पोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही पण. इथे आपण पायथ्याचं दर्शन घेऊन आपण परत निघणार आहोत पुढच्या जर्नीसाठी. गर्दी बघू शकता, खूपच गर्दी आहे. त्यामुळे पायथ्याचं दर्शन घेऊन आपण इथून पुढे पुण्याच्या दिशेला निघूया. तर बघूया इथे किती टाईम लागतो, काय कसं काय ते.
माऊलीचा माझे विजयचा चला चला पुढे सरकत राहा. आपण एकविरा मातेच्या इथून लेफ्ट मारून पुण्याच्या दिशेने आता इथून आपल्याला 1 तास 9 मिनटं दाखवत आहेत आणि आता वाजले आहेत 10:19 ते 11:30च्या दरम्यान आपण 11:30-12च्या दरम्यान आपण गणपतीच्या इकडे असू. गणपतीचं दर्शन घेऊ, त्यानंतर डिसाईड करू काय करायचं आहे काय नाही. सोबत मित्र आहे, त्याला विचारू काय करायचं आहे. थोडीशी तब्येत पण खालावलेली वाटते, पण बघूया कसं वाटतं आहे कसं नाही ते. बाप्पाचं दर्शन घेतल्यावर नक्कीच बरं वाटेल. आईचं दर्शन घेतल्यावर खूपच बरं वाटलं आहे, पहिल्यापेक्षा बेटर आहे. आता बघूया पुढे जाऊन कसं वाटतं आहे. मला मित्रांना पण माझं हेच सांगणं आहे की मित्रांनो बाहेर पडा, कारण का हेच वय आहे. या वयात जर आपण फिरलो नाही ना तर नंतर असे फिरायचे दिवस येणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच ही सवय ठेवा, फिरा. थोडं काम तर सर्वच करतात, कामातनं थोडासा वेळ काढून या निसर्गाचा आनंद घ्या, बाईक रायडिंगची मजा घ्या. असं नाही बोलत बाईकने जा, गाडीने जा, बाईकने जा, कुठल्याही व्हेकलने जा, पण फिरा. आणि हा मेसेज खास जे घरी बसलेत माझे मित्र त्यांच्यासाठी आहे. हा मेसेज जे घरी बसलेत खास करून त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. बघा कसे राईडची मजा घेताना माझे मित्र. सकाळपेक्षा मित्रांनो आता थोडंसं बेटर फील होतं आहे. थोडंसं ऊन आलं आहे. जे पूर्ण गिअर घातलं आहे त्यात सकाळी तर थंडी वाजत होती, नाही असं नाही, पण आता तर फुल चिल एकदम कूल फील येतं आहे. फक्त थांबल्यावरतीच गरम होतं आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत गणपती बाप्पाच्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. ते समोर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि मंदिरात गर्दी पण आहे, बाहेरून दिसते.
हाय मित्रांनो, आपण बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला काही कारणास्तव पर्सनल रिझनमुळे आपल्याला इथून घरी जावं लागतं आहे घाईघाईत. तर आता आपण लोणावळ्याच्या फूड मॉलमध्ये आलेलो आहोत थोडीशी पेटपूजा करण्यासाठी, विश्रांतीसाठी. तसंच मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढं काही दाखवू शकत होतो तेवढं दाखवण्याचा पूर्ण मी प्रयत्न केला आहे. तसंच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. धन्यवाद.